नसला तर ढोलकी नाही, पखवाजच लागतो, मृदंगच लागतो, तिथं ढोलकी हलकी नाही चालत. अरे भूक लागल्यावर भाकरी चालते, भाकरी नसेल चपाती चालते, चपाती नसेल पोळी चालते, पोळी नसेल पोहे चालतात, पोहे नसले भात चालतो, भात नसला वडापाव चालतो, वडापाव नसला पावभाजी चालतात, फळं चालतात, कंदमुळं चालतात, झाडाची पानं चालतात, आणि शेवटी काहीच नाही भेटलं तर भूक लागल्यावर माती सुद्धा चालते. पण मला सांगा, तहान लागल्यावर काय काय चालतं? पाणी का? पाणीच, पाणीच, पाणी नाही पाणीच. तिथं दूध नाही चालत, तूप नाही चालत, दही नाही चालत, ते तांड्यावर नाही चालत, पाणीच लागत. का? ऐका, भूक लागल्यावर अनेक पर्याय चालतात, पण तहान लागल्यावर पाण्याशिवाय पर्याय नाही, पाणीच लागतं, दुसरं काही नाही चालत. एका माणसाला सत्यनारायण करायचं, सकाळी सकाळी त्यानं देवबाप्पाला बोलावून घेतलं. देवबाप्पा आले आणि देवबाप्पाने विचारलं, हा सत्यनारायण करायचं का? हो. सगळी तयारी झाली का? म्हटलं हो. जुना काळ होता, सारवायची घर होती. देवबाप्पाने विचारलं, घर सारवलंय का? म्हणला हो. कशानं सारवलंय? म्हणला शेणानं. नाही, पण कशाची शेणानं? म्हणला म्हशीच्या. देवबाप्पा म्हणले, अरे वेळ आहेस का? सत्यनारायण करायचं म्हटल्यावर म्हशीच्या नाही, गाईच्या शेणानं सारवायचं असतं. मला लक्षातच नाही, आता सारवू का? देवबाप्पा म्हणले, आता वेळ कुठे आहे, जाऊ दे, आहे तसं घेऊ बाबू. म्हणजे काय हरकत नाही क्या? मग चौरंग दिला. सत्यनारायणाची फोटो दिली. केळीची खुंट आहेत का? चौरंगाच्या पायाला बाद आणलीत का केळीची खुंट? मला नाही आणली, आणू का? आता कुठून आणणार? आता जातो कुठं तरी घेऊन येतो. जाऊ दे. कर्दळी आहे का? बघ कर्दळी कळते ना. म्हणलं आहे ना, घराच्या बाजूला लागेल एवढी आहे. म्हण आण कर्दळीची खुंट. चालतात का? घेऊ बाबू. आणले 4 कर्दळीची खुंट, ती बांधली चौरंगाच्या पायाला, मस्त पूजा व्यवस्थित मांडली. आणि देवबाप्पाने सांगितलं, हा झाली सगळी आता पूजेची तयारी, बसा पूजेला. उशीर करू नका, लवकर बसा, मला अजून भरपूर पूजा आहे, बसा लवकर. बसा लवकर म्हणले, घे तिथंच मांडी घालून बसले. म्हटलं देवबाप्पा करा चालू. यानं चालू करा म्हणले की देवबाप्पा तिकडे दाराकडे बघायला गेले. यानं सांगितलं, दाराकडे काय, मी इथं बसलोय, करा चालू. तुम्हाला खूप घाई आहे, चालू करा, घ्यावर कोण लवकर. देवबाप्पाने सांगितलं, वेड्या सत्यनारायणाची पूजा आहे ना? म्हणला हो. मग सत्यनारायणाची पूजा एकट्यानं नाही, जोडीनं करायची असते, जोडीनं. म्हणलं मग खटलं कुठे आहे तुझं? खटलं कळतं? खटलं कोणाला म्हणतात? बायकोला. वा, हे सगळीकडे बायकोलाच खटलं म्हणतात. खटलं कुठे आहे? खटलं यानं सांगितलं, देवबाप्पा खटलं पंचमीला गेलंय, अजून आलंच नाही, तिकडच आहे. मग देवबाप्पाने विचारलं, पूजेला कोण बसणार आहे? याने विचार केला, देवबाप्पा जरा भागवा भागवीची दिसायची. गाईच्या शेणाच्या ऐवजी म्हशीच्या शेणावर भागवलं. केळीच्या खुंटाच्या ऐवजी कर्दळीच्या खुंटावर भागवलं. आता म्हणतात खटलं कुठे आहे? देवबाप्पा म्हणतात, काय विचार करतोयस, खटलं कुठे आहे तुझं? यानं सांगितलं, देवबाप्पा तशी काही अडचण नाही, आमच्या वाड्यात लई बाया आहेत, कुणालाही बसवतो. काय म्हणतील देवबाप्पा? बरोबर बसव, घेऊ भागवून म्हणतील. नाही, शेणाच्या ठिकाणी भागत, खुंटाच्या ठिकाणी भागत, पण खटल्याच्या ठिकाणी पर्याय नाही, खटलंच लागत. आणि जर खटल्याच्या जागेवर दुसऱ्याला कुणाला बसवलं आणि हे जर खटल्याला कळालं तर पेटलंच. मग ते देवबाप्पा सगळ्याची राख करून टाकीत. मग सोपं नाही ते. का? शेणाच्या ठिकाणी पर्याय चालतो, खुंटाच्या ठिकाणी पर्याय चालतो, पण खटल्याच्या ठिकाणी पर्याय नाही, खटलंच लागतं, दुसरं नाही चालत कोणी. कसं या मानवी आयुष्यामध्ये, या मानवी जीवनामध्ये तृप्त व्हायचं असेल, या मानवी आयुष्यात समाधान भोगायचं असेल, या मानवी आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर परमार्थाशिवाय पर्याय नाही. आपुला
पर्यायच नाही दुसरा, परमार्थच करावा लागेल. कसं वाटतं बरं आता हे चालू आहे, कसं वाटायले? बरं वाटायले का नाही? घरी नाही एवढं बरं वाटत, हे इथंच बरं वाटतं. बरं मंडपात आल्यावरच एवढं बरं वाटतं, एवढं बरं, बाकी कुठंच वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक लक्षात घ्या, कीर्तन काय असतं, भजन काय असतं, परमार्थ काय असतो, हे जे चालू आहे की नाही, हे आनंद काय असतो याचं प्रॅक्टिकल आहे. विठ्ठल विठ्ठल. सुख कशाला म्हणतात याचं हे प्रॅक्टिकल आहे, बाकी कुठंच नाही भेटत, इथंच यावं लागतं. पण तुम्हाला नाही वाटत, लेकरं नाही आणावीशी वाटत तुम्हाला एवढंच वाटतं आपल्या पोरानं फक्त पैसा कमवावा ना. मी कुठं नाही म्हणतोय, आणि मी तर स्पष्ट असं सांगतो, माझं तर स्पष्ट असं मत आहे, गरीब कुणीच राहायचं नाही, गरीब कुणी राहायचं नाही. सगळ्यांनी श्रीमंत व्हायचं, सगळ्यांनी पैसा सांभाळून राहायचं, सगळ्यांनी पैसा पाळून राहायचं. गरीब कुणी राहायचं नाही. पण हे लक्षात ठेवा, गरीब कुणी राहायचं नाही, पैसा सगळ्यांनी कमवायचा म्हणून चोऱ्या करायच्या नाही. नाहीतर महाराजांनी सांगितलंय कर चोरी, पैसाच कमवायचा ना, पैसाच कमवायचा म्हणून कोणत्याही मार्गाने कमवायचा नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अरे पैसा कमवायचा आहे, पण कसा? कष्टाने मिळवायचा आहे, तो चांगले योग्य मार्गाने कमवायचा आहे. लोकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पैसा नाही कमवायचा, तो पैसा तुम्हाला कधीच सुख देणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, माझं वैयक्तिक मत सांगतो, खाजगी नका घेऊ. माझं वैयक्तिक मत आहे, मलाही पटतं, 3 रुपये टक्क्यापर्यंत मलाही पटतो. ठीक, 3 रुपये टक्क्यापर्यंत ठीक आहे ना. आणि एक लक्षात घ्या, 3 रुपये टक्क्यात सुद्धा तुम्हाला बँकेपेक्षा तिप्पट व्याज मिळतं. बँक जास्तीत जास्त तुम्हाला दर साल दर शेकडा किती व्याज देते? 12%, 12 रुपये दर साल दर शेकडा. महिन्याला किती पडतात? 80 पैसे. मग तुम्ही 3 रुपये टक्क्याने देत असाल तर बँकेपेक्षा 3 तिप्पटीनं तुम्हाला व्याज जास्ती भेटतं ना. आणि बँक तुम्हाला 9 वर्षात दाम दुप्पट देते. तुम्ही 3 रुपये टक्क्यानं पैसा फिरवा, तुम्हाला 3च वर्षात दुप्पट होतात. विठ्ठल विठ्ठल. पण जर तुम्ही समोरच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, समोरच्याच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन 5, 7, 10, 12, 15 ही रीत आहे, ही पद्धत आहे. पण गरजवंताला अक्कल नसते, तो घेतो कारण त्याला अडचण तशी असते, आणि तो देतो सुद्धा तशीच परत. पण एक लक्षात ठेवा मंडळी, विसरू नका बरं, विसरू नका. व्यवहार सांगतोय, खूप महत्वाचा सांगतोय. गरीब माणसं कधीच पैसे कोणाची बुडवत नसतात. गरीब माणसं पैसा चुकता करतात, आजचं उद्या होईल पण ते बुडवत नाहीत कोणाची. तुझे व्याजा सकट परत देईल तो. 10 दिलास ना, 10 हिशोब करून तो व्यवस्थित तुझे पैसे परत देईल, व्याज मुद्दल व्यवस्थित देईल. पण गरीब माणूस पैसे देताना नुसते पैसे नाही देत, त्या पैशासोबत त्याची तळतळी सुद्धा देतो, हे लक्षात ठेवा. 3 रुपये टक्क्यापर्यंत खपण्यासारखं आहे हो, पण 10, 12, 7, 9 कुठली पद्धती आहे? ध्यानात ठेवा, एका गरीब माणसाचा आशीर्वाद आयुष्य सुधारतं. एका गरीब माणसाचा आशीर्वाद आयुष्य सुधारून देतं, पण एका गरीब माणसाची तळतळी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. विठ्ठल विठ्ठल. पैसा कमवायचा आहे, पण कसा? योग्य मार्गाने, कष्टाने पैसा मिळवायचा आहे. कष्ट करून घाम गाळून पैसा कमवायचा आहे. कष्ट करावेत माणसाने. कष्टाचे 2 फायदे असतात, ध्यानात ठेवा. कष्टाचे 2 फायदे असतात. एक फायदा, कष्ट करणाऱ्या माणसाला आजार होत नाही. कष्ट करणाऱ्या माणसांना आजार होत नाहीत. आता जुन्या काळातली माणसं
कमीत कमी 90च्या तर पुढे जायची बुवा, कमीत कमी 90च्या पुढे जायची. आज 70 गाठायला अवघड आहे. 70 75 हद्द झाली. 80च्या पुढे कुणी जायला शक्य नाही, जायलाच तयार नाही कुणी. का? अलीकडेच त्याला झटका तरी खातो, बीपी तरी खाते, शुगर तरी खात, कामच नाही, काही कामच नाही. शेजाऱ्याच्या घरी जायचं म्हटलं तरी माणसं गाडीला किक मारतात. शेजाऱ्याच्या जायचं म्हटलं तरी, शेताकडचं नाही बोलत, शेजाऱ्याच्या घरी जायचं म्हटलं तरी गाडीला किक मारून जातात. अरे कष्ट करा ना. एक ध्यानात ठेवा मंडळी, एक वाक्य देतो. जो आदमी पानी से नहाता है वो सिर्फ कपड़े बदलता है. ऐका, जो आदमी पानी से नहाता है वो सिर्फ कपड़े बदलता है, लेकिन जो आदमी पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. कष्ट करावे. 24 तासातून एक तरी काम असं करावं माणसाने की अंगातून असा खळखळून घाम बाहेर पडला पाहिजे. कामाने घाम बाहेर पडावं. बरं, उघडण्यामुळे नाही, कामाने. आजार नाही होणार. आणि जी माणसं कष्ट नाहीत करत त्यांना आजार कधीच नाही सोडत. बाकीच्यांचं सोडून द्या, मी माझं वैयक्तिक सांगतो, मला काही काम नाही, मला काहीच काम नाही. 2 तास फक्त कीर्तन करतो एवढंच काम आहे, नाहीतर 24 तास गाडीत बसून फिरायचंच काम आहे. घरी कुणी काम करू देत नाही आणि बाहेर तर कामाचा प्रश्नच येत नाही. 81चा माझा जन्म आहे, रनिंग 38 वर्ष वय आहे माझं, पण 35व्या वर्षापासून बीपीची गोळी खावी लागते. 3 वर्ष झाले मी रोज बीपीची गोळी खातोय. किती वर्ष जगेल वाटते तुम्हाला? 35व्या वर्षी बीपी, अजून 5-10 वर्षात शुगर होऊन जाईल, 25-1 वर्षात बाजार खतम. कामच नाही, काही काम नाही, काही काम नाही. बाहेर कुणी काम करू देत नाही आणि घरी जरी कुठलं काम करायचं म्हटलं तर घरचे करू देत नाही. तुम्ही नका का, लवकर मारा. काय करता जास्त दिवस राहून? कष्ट करा. महिला मंडळ, आज ज्या आजीचं वय 70 80 85च्या घरात आहे, त्या आजीच्या तळपायाला गड्डे, तळहाता एवढाल्याशी पायाला गड्डे पडले. ते गड्डे कशाचे आहेत? टीव्हीच्या मालिका बघून नाही पडले ते गड्डे, दळणं दळून पडले. ते दळणं दळून. पिठाच्या चक्क्या नव्हत्या जुन्या काळामध्ये. रोज जेवढं पीठ घरी लागायचं तेवढं त्या आजीला घरी दळावं लागायचं. पहाटे 3 वाजता उठायचं, 4 किलो 5 किलो 10 किलो जेवढं पीठ रोजचं लागायचं तेवढं घरी दळायचं. घरी दळून मग स्वयंपाक करायचा, सगळ्यांना जेवू घालायचं, सगळ्यांना शेतात पाठवायचं, नंतर आपण जेवायचं, धुणं भांडी करायचं आणि मग दुपारच्या भाकरी घेऊन लगेच शेतात जायचं. आणि शेतात जाऊन व चिंचेचं झाड बघून लांबून द्यायचं नाही, काम करायचं शेतात जाऊन. दुपारचं परत जेवायचं, दिवस मळाला परत घरी यायचं, पुन्हा स्वयंपाक करायचा, पुन्हा सगळ्यांना जेवू घालायचं आणि आपण जेवण करून भांडी घासून मग झोपायचं. आणि किती जरी फास्ट काम केलं तरी 11 तरी वाजायची झोपायला. 11 तरी वाजायची. 11 वाजता झोपायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 वाजता उठायचं, पुन्हा दळायला बसायचं. उसंतच नाही कसलीच विश्रांती नाही. अखंड काम, अखंड काम. बिचाऱ्या ठणठणीत आहेत अजून. आणि सांगू, एवढं काम केलं त्यांनी, एवढं काम केलं. 14 लेकरं झाली हो. 14 लेकरं झाली. याचं नवल नाही मला सांगायचं. 14 लेकरं झाल्याचं नवल नाही सांगायचं. 14 लेकरं झाली पण नवल याचं एक बी सीझर नाही. विठ्ठल विठ्ठल. 14 लेकरं झाली, एकही सीझर नाही. आता सीझर शिवाय बाळणपणच नाही. महिन्याला दवाखाना आहे, महिन्याला सोनोग्राफी आहे. आणि डॉक्टरने सांगतो तांब्या सुद्धा उचलायचं नाही. डॉक्टर म्हणतो तांब्या सुद्धा उचलायचं नाही. ही घरी आल्यावर घास बी मोडीत नाही. मग का डॉक्टरनी सांगितलंय तांब्या उचलायचं नाही, घास तरी मोड ना. मग की दुसऱ्याला घास मोडायला इतकं सांभाळतात शेवटी शिजरच होत. व्यायाम नाही ना, व्यायाम नाही. ऐका, आता वस्तुस्थिती आहे, सीझर शिवाय जन्म नाही, सीझर शिवाय जन्म नाही, व्हेंटिलेटर शिवाय मरण नाही. विठ्ठल विठ्ठल. फुकट काहीच नाही राहिलं. जन्म नाही, फुकट नाही, सीझर शिवाय जन्म नाही.
आणि ऑक्सिजन शिवाय मरण नाही. मेल्यावर सुद्धा डॉक्टर एक दिवस व्हेंटिलेटरवर म्हणजे कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवतो. मेल्यावर एक दिवस. आणि ते का फुकट ठेवतो का? पैसे घेतो मग हाकलून देतो. जन्म फुकट नाही राहिला, मरण फुकट नाही राहिलं. कष्ट करावे, काम करावं. तुम्हाला आजही बघायचं असेल तर बघा, जिथं ऊसतोड चालू आहे ज्या फडावर, तिथेही गरोदर स्त्रिया काम करतात. आणि बाळंतीण होण्याच्या अगोदर अर्ध्या तासापर्यंत मोळ्या वाहतात. अर्ध्या तासापर्यंत मोळ्या वाहतात आणि अर्ध्या तासातच त्या राहुटी देऊन बाळंतीण होतात. एकच दिवस विश्रांती घेतात, दुसऱ्या दिवशी परत मोळ्या व्हायला तयार असतात. इंजेक्शन नाही लागत. काम पाहिजे, कष्ट पाहिजे. 24 तासातून एक तरी काम असं करा, अंगातून खळखळून घाम बाहेर पडला पाहिजे. किमान आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी तरी करा. कमवा, पैसा मिळवा, पण तो योग्य मार्गाने, चुकीच्या मार्गाने नकोय. विठ्ठल मी का सांगितलंय पैसा कमवा, मी नाही असं म्हणत नाही, पण प्रत्येकाकडे पैसा असलाच पाहिजे. कारण या जगामध्ये गरिबांचा फक्त वापर केला जातो, मदत नाही केली जात. गरिबांचा गरजेपुरता वापर केला जातो आणि वापर संपला की त्या गरीबाला फेकून दिलं जातं. गरीब कुणी राहायचं नाही, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, पण त्यालाही मर्यादा आहे ना, त्यालाही मर्यादा आहे. आयुष्य सगळं पैसा कमावण्यातच घालवायचंय नाही, त्याच्यासाठी नाही आयुष्य. आयुष्य नुसता पैसा कमवण्यासाठी नाही हो. आयुष्य मिळाले परमार्थ करण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. आणि हे आतापर्यंत जे मी सांगितलं, हे मायबाप नाही सांगत, फक्त संत सांगतात, बाकी कोणी नाही सांगत. म्हणून देव जीवदान देतो, आई वडील जन्म देतात आणि संत जीवन देतात. काय सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या, सेवा देवाची सेवा करावी. बाप नाही सांगत, बाप एवढंच सांगतो पैसा कमाव. तुझ्या अक्कल मातीत गेली काय? पोराला म्हणतो बाप, तुझ्या अक्कल मातीत गेली का? बघ ते शेजाऱ्याचं पोरग कसा खोऱ्यानं पैसा ओढायले. खोर त्याला दांडा असतो लांब असा, ते काय म्हणतात, फावड, आमच्याकडे खोर म्हणतात. तुझ्या अक्कल मातीत गेली का? बघ ते शेजाऱ्याचं पोरग कसं फावड्यानं पैसा वाढेल, ती बी गावरान फावड्यानं. फावडे दोन नमुन्याचे असतात, काही फावडे गावरान, काही सरकारी असतात. पण ते सरकारी फावडं कशात बी घातलं की ते पुढं टाकीत असं घातलं की ते पुढं टाकतात. पण गावरान फावडं कशात बी घाला ते अलीकडे उडीत असतात. बापा हे शिकवतात, बघ तुझ्या अक्कल मातीत गेली का? शेजाऱ्याचं पोरग बघ कसं गावरान फावड्यानं पैसा ओढायले. तुलाच काय झालं? आणि तुम्ही सुद्धा खरं सांगा माऊली,
एक सोपा प्रश्न साधा, सप्त्याच्या मंडपात खोटं नाही बोलायचं, अगदी खरं उत्तर द्यायचं. तुम्हाला जावाई शाळा मास्तर भेटा वाटते का वारकरी? वारकरी नको. शाळेतला चपराशी चालवतो, वारकरी नाही चालत. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. आयुष्यामध्ये परमार्थ करावा, भक्ती करावी, देवाचं चिंतन करावं, हे फक्त मदालाच न शिकवावं, बाकी कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण बाकी सगळं शिकवतो, पण नेमकं जे हिताचं आहे तेच नाही शिकवत, आणि ते शिकवण्याचं काम संत करतात. खरं हित ज्याच्यामध्ये ते फक्त संत शिकवतात, मायबाप नाही शिकवत. जन्म मरण जाय संत संग, आपण नाही शिकवत. मग आपणच शिकवत नाही, मग आपल्याला कसं कळणार आहे ते? कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आयुष्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, काय कळणार आहे आपल्याला? जर संत नसेल तर जीवन कसं जगावं हे कळलं नसतं. मंडळी ध्यानात ठेवा. भलत्या गोष्टीला महत्व देऊन बसतो आपण, नाही त्या गोष्टीला. एक माणूस तर मला म्हणला, काय तुम्हाला ओझं लागले बोराला, कीर्तनात उभारून बोलता आपलं. मी म्हणलं, तुला काय ओझं लागले सांग. कळतंय म्हणला. मी म्हणलं, कधी? घर बघावं बांधून लग्न बघावं करून मग कळते. म्हणतात माणसं, घर बघावं बांधून लग्न बघावं करून मग कळते. मी म्हटलं, काय कळते माती? घर बघावं बांधून काय मोठेपणा तुझ्या घर बांधण्यात? काही मोठेपणा नाही. ऐका, माणसाच्या घर बांधण्यात काही मोठेपणा नाही. जर घर बांधण्यात मोठेपणाच असला तर माणसाच्या घर बांधण्यात नाही, मग चिमणीच्या खोप्यात मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुला डोकं आहे, तुला हात आहे, तू विचार करू शकतो. तुझा विकसित मेंदू आहे, पण तरी सुद्धा तुला माती दुसऱ्याची लागते, सिमेंट दुसऱ्याचं लागतं, वाळू दुसऱ्याची लागते, विटा दुसऱ्याचे लागतात, पाणी दुसऱ्याचं लागतं, रंग देणारा दुसराच लागतो, तुला स्टील दुसऱ्याचं लागतं, आणि बांधून देणारा सुद्धा दुसऱ्याच लागतात. म्हणजे घर बघावं बांधून काय मोठेपणा तुझ्या घर बांधण्यात? बघ त्या चिमणीचं घर जाऊन, आणि तिचा खरा मोठेपणा आहे ना. त्याला काही इंजिनियरकडे जावं लागत नाही. 20x40 मध्ये कसं बांधावं, 15x30 मध्ये कसं बांधावं, प्लॅन काढून द्या, काही नाही. स्वतःच करते सगळं, स्वतःच. एक एक काडी वेचून आणते, एक एक काडी, आणि एका एका काडीला वेचून आणलेल्या गुंफते असं एकात एक एकात एक एकात एक असं गुंफते आणि घर तयार करते. काय म्हणतात चिमणीच्या घराला? खोपा. नुसतं झोपा, खोपा म्हणतात, खोपा. असं मस्त खोपा तयार करते ती चिमणी, आणि एकदम लहानशा फांदीच्या शेंड्याला गुंतवते त्याला, आणि तिथं फक्त त्या चिमणीचंच ओझं सहन व्हावं, बाकी कोणाचंच ओझं सहन होऊ नये अशा ठिकाणी गुंतवते. कारण साप असतात ना, साप जातात पिले खायला, त्या चिमणीचे अंडे खायला साप जातात, त्या सापाला तिथपर्यंत जाताच येऊ नये अशाच ठिकाणी गुंतवते. साप जरी जायचा प्रयत्न केला तरी अलीकडेच उलथून पडावा, आणि जरी एखादं लहानसं असतं ते किरडू लहानसं वळवळत गेलं खोप्यापर्यंत, त्याला खोप्यात जातं येऊन मध्ये. काय डोकं आहे त्या चिमणीचं? एखादं गेलंच लहानसं वळवळ करीत तर त्याला खोप्यात घुसता येऊ नये का? त्याचं गेट खालून असतं, असं जाताच येत नाही त्याला. चिमणीचा खोपा येतो मस्त. मधल्यामध्ये एक गॅलरी करते चिमणी बसायला, मधल्यामध्ये चिमणीच्या खोप्यात सुद्धा गॅलरी असते बरं. आणि पाऊस बिऊस उघडला की ते गॅलरी देते, मस्त झोपाय घेते आणि काय चालले पाहते. किती मस्त आहे. किती मुसळधार पाऊस पडते, किती तुझं स्लॅबचं घर गळतं, पण चिमणीच्या खोप्यात एक थेंब नाही उतरत. बघ कधी हात घालून जमलं तर त्या खोप्यात एक थेंब नाही मध्ये उतरतो. काय प्लास्टर केलं असतं ना वाळूचं, असं काही ऑइल पेंट मारलेलं असतो, काही नाही.
आणि म्हणूनच बहिणाबाईंनी आपल्या गाथ्यामध्ये माणसाच्या घराला जागा नाही दिली, पण चिमणीच्या खोप्याला दिली. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, हे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका बिलासाठी धोका केला चांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका बिलासाठी बहिणाबाई म्हणतात, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. बहिणाबाई असं नाही म्हणल्या, अरे घरामध्ये घर सरपंचाचा बांगला. नाही नाही, सरपंचाचं नाही, आमदाराचं नाही, खासदाराचं नाही, कुठल्या सावकाराचं नाही. काय करतात त्या घराला? चिमणीच्या खोप्याला महत्व आहे. देखा पिलासाठी झोका तिने झाडाले टांगला. म्हणे घर बघावं बांधून. तुझ्यापेक्षा चिमणीचा खोपा भारी आहे, तुझ्यापेक्षा उंदराचं बीळ भारी आहे, तुझ्या घरापेक्षा उंदराचं बीळ भारी आहे. तुम्हाला माहितीच नाही उंदराचा झटका, उंदराचं घर तुम्हाला माहितीच नाही अजून. ऐका, सांगतो, ध्यानात ठेवा. उंदीर जर आपल्या यश गावात बिळात घुसला तर माले गावात बाहेर निघतो. तुम्हाला वाटत इथंच गेलं असेल, इथं नाही सापडत ते. यश गावात जर घुसलं तर माले गावात बाहेर निघत ते. आणि म्हणूनच बिळात गेलेला साप कधी सापडत नाही, कारण ते बिळ सापाचं नसतं, उंदराचं असतं. विठ्ठल अरे टँकरचे टँकर पाणी खपत त्या बिळामध्ये. बघावतून खात्री करून घ्या एकदा. उंदराचं बिळ तुझ्या घरापेक्षा भारी आहे म्हणे घर बघावं बांधून. काय मोठेपणा आहे. तुझ्यापेक्षाही मोठी जनावरं चांगली घरं बांधतात. अरे तुझ्यात देव होण्याची लायकी रे, तुझ्यात देव होण्याची पावर आहे. आणि ज्या तुझ्यात देव होण्याची पावर आहे ते तुझं आयुष्य, ते तुझं जीवन नुसत्या घर बांधण्यातच घालव. मला सांगा, एखादा विद्यार्थी 12वी सायन्सला देशामध्ये टॉप राहतो. भारत देशामध्ये 12वी सायन्सचा विद्यार्थी पूर्ण भारत देशात टॉप करतो. भविष्यात त्यानं काय व्हावं? काय व्हावं त्यानं? अंदाजे हेच व्हावं असं काही नाही, पण अंदाजे सरासरी काय व्हावं की जो 12वी सायन्सला भारत देशामध्ये टॉप करतोय तो विद्यार्थी भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होणं चांगलं आहे, त्याने एखादा मोठा डॉक्टर होणं चांगलं आहे, चांगला एखादा इंजिनियर होणं चांगलं आहे. पण तोच विद्यार्थी 12वी सायन्स मध्ये पूर्ण देशात टॉप करतोय आणि तोच विद्यार्थी जर गावाकडे येऊन शेळ्या राखतोय तर ती त्याची योग्यता आहे का? नाही. तसं ज्या माणसात देव होण्याची ताकद आहे, कबीर महाराज बोलतात, पशु का होत पण या नरका कछु ना होय, अगर नर करनी करे, अगर नर करनी करे, नरका नारायण बन जाय. अरे जर माणसाने ठरवलं तर माणसाचा देव होतो, ही ताकद आहे माणसात. पण हाच माणूस जर आपलं आयुष्य नुसतं घर बांधण्यात आणि लेकरबाळ जगवण्यात घालवत असेल तर ते व्यर्थ आहे. घर बघावं बांधून आणि लग्न बघावं करून म्हण. काय तुझ्या लग्नात तरी मोठेपण आहे, तुझ्यापेक्षा बैल भारी आहे. तुमच्याकडे पोळा होतो का? पोळा होतो का? वा, पोळ्या दिवशी बैलाची लग्न लागतात का? लग्न लावतात का नाही? हा, हो की नाही? नाही हो. म्हणजे पावसासारखं असतोय, पाऊस नसला की लागतात आणि पाऊस असला की लागत नाही, असं काही आहे का? नाही. आमच्याकडे तर लागतात बुवा, दरवर्षी लागतात. बैलाची लग्न लागतात दरवर्षी, माणसाची नाही. माणसाचं एकदाच होतं, बैलाचं वर्षा होतं आणि ती बी डीजे लावून. तुझं एकदाच डीजे लावून, दुसऱ्या वेळेस हलकीवर कुठंतरी, आणि तिसऱ्या वेळेस तर लागले नाही, कळत नाही. बस विषय संपला. 1, 2, 3 हद्द झाली. बैलाचं दरवर्षी लग्न होतं, दरवर्षी डीजे लावून होतं, दरवर्षी मालक धोतर पिटूस तो नाचतो त्याच्यावर. आणि अजून एक
महत्वाचं सांगू, त्याचं दरवर्षी लग्न होतं, दरवर्षी डीजे लावून होतं, दरवर्षी नवी बायको भेटते त्याला. एकच नाही, पुन्हा पुन्हा दरवर्षी नवी. तू मरी की सोबतच जन्मभर. सोडीत नाही. जित्यापणे तर सोडीत नाहीच नाही, पण मेल्यावर सुद्धा सोडीत नाही. भूतवून माग लागत नाही. लागलंच पाहिजे. तू आहेस बी त्याच गुणाचा. विठ्ठल विठ्ठल काय मोठे पण. अरे आयुष्यामध्ये किंमत कशा द्यावी हे कळलं पाहिजे आपल्याला. आयुष्यामध्ये किंमत द्यायचीच असेल तर परमार्थाला द्या. का? बाकी इतर देहातही आहे सगळंच. घर बांधणं, लेकर बाळणं, जन्म देणं, त्याला सांभाळणं, खाणं पिणं, मौज मजा मस्ती सगळ्या देहात आहे हो. फक्त भजन इतर देहात करता येत नाही, ते या देहात करायचं असतं. प्राधान्य या गोष्टी दिलं पाहिजे. पहिलं महत्व या गोष्टी दिलं पाहिजे. आणि हे ज्याला कळतं तो खरा शहाणा आहे. कुठं काय करावं हे ज्याला कळतं तो खरा शहाणा. असं लग्नाचा मंडप टाकलेला होता. चांगलं मोठ्या घरचं लग्न होतं. त्या मालकाची पळापळी चालू आहे. सगळे काम करतायत. पोरं सोरं सगळे कोणी बसून नाही. मोठं लग्न आहे. पण एक पोरग असं तिथं ओट्यावर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत बसलाय. त्याला ते बघितलं त्या मालकाने, सांगितलं काय वेड्यासारखा गेम खेळत बसलाय. सगळे काम करतायत आणि तू गेम खेळत बसलायस. काहीतरी कर. उठ उठ काहीतरी कर. उठ काहीतरी कर म्हटलं की ते उठलं, मोबाईल खिशामध्ये ठेवलं, काळ्याची डबी घेतली आणि दिलं मंडप पेटवून. का? उठ काहीतरी कर. काहीतरी कर याचा अर्थ काय मंडप पेटवून द्यायचा होतो का? अरे कळलं पाहिजे ना माणसाला. कुठं काय करावं हे कळलं पाहिजे. आपण मानवी देहात आलोय, काय करावं हे कळलं पाहिजे. आणि आपल्याला कळत नाही म्हणून संतांना सांगा आवडी उच्चारावे नाम. देवाची सेवा कर, बाकी काही नको करू. देवाची सेवा कर. आणि हे संतांनी कधी प्रेमाने सांगितलं तर कधी रागावून सांगितलं बरं. कधी प्रेमाने सांगतात, पाया पडूनही सांगतात. अरे सकळांच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. कधी पाया पडून सांगतात. आणि जर पाया पडून नाही सांगितलं तर पुन्हा मग पायातलं काढूनही सांगायची तयारी असते. आणि अजून एक तुम्हाला मुद्दा सांगून जातो जाता जाता. एकदा पाया पडा, दोनदा पाया पडा, तीनदा पाया पडा, 10 वेळेस पाया पडा. ऐका बरं, समोरच्याच्या 10 वेळेस पाया पडा. पण 10 वेळेस पाया पडून सुद्धा जर त्याच्यात काही फरक पडत नसेल तर 11 वेळेस पाया पडू नका. मग पायातलं काढा. विठ्ठल विठ्ठल. आणि पाया पडून सगळी काही काम होतात अशी नाही. बरीच कामं पायातलं काढल्यावरच होतात. म्हणे आपल्याकडे लातों के भूत बातों से नहीं मानते. काढलंच पाहिजे. आणि हे संतांनी शिकवलंय, तुकोबारांनी सांगितलंय. कठीण वज्रासन